मग इथून व्यापार चालायचे। मग सातवाहन काळाची वस्ती सुद्धा या जागेवरती, या द्रोणगिरी डोंगरावरती होती। याचे पुरावे म्हणजे आता आपल्याला जे पाण्याचे टाके काही ठिकाणी मिळालेत, हे सातवाहन काळातले पाण्याचे टाके आहेत। त्याच्यानंतर बहामनी काळ, त्याच्यानंतर शिलाहार काळ। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की शिलाहार ही जी राजवट आहे याचा शेवट या जागेवरती झाला आहे। ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, फार अभ्यास विचार करण्याची गोष्ट आहे। शिलाहारांचा शेवटचा राजा ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे उत्तर कोकणामध्ये 28 राजे झाले शिलाहारांचे। त्यापैकी जो शेवटचा राजा होता सोमेश्वर, त्याचा अंत समोर जो किल्ला आहे आपल्याकडे घारापुरी, इथून समुद्रावरती, त्या घारापुरी किल्ल्यावरती त्याचा अंत झाला आणि तो अंत यादवांनी केला। ज्यावेळेला यादवांनी त्याचा अंत केला म्हणजे त्याचा शिरच्छेद केला, त्यानंतर या संपूर्ण राजवटीवरती यादवांचं राज्य होतं। आणि आता आपण हे जे पाण्याचे टाके बघतोय हे शिलाहार आणि यादव काळामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घडले गेलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे जसं हा खोदीव टाका आहे, याला खोदीव टाका म्हणतात। का बोलतात हे ओळखायचं कसं, या दगडांवरती जर तुम्ही बघितलं तर त्याचे जे छिनी मारलेले ज्या रेषा आहेत त्या अशा वाकड्या आहेत, क्रॉस। आणि जर तुम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाळ जर पाहिला तर ती छिनी अशी असते, म्हणजे सरळ खोदलं जातं, दगडावर सरळ पद्धतीने खोदलं जातं। आणि शिलाहार काळामध्ये असं खोदलं जातं आणि यादव काळामध्ये जमिनीच्या पोटात खोदलं जातं। बघा काय सांगतं, म्हणजे ओळखायचं कसं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जमिनीच्या पोटात पाण्याचे टाके असतात, म्हणजे आता हे सरळ खोदलंय। यादव काळामध्ये कसं असतं की पोटात खोदत जातात, डोंगराच्या पोटामध्ये टाका खोदत जायचं, जेणेकरून पाण्याचं जे बाष्पीभवन होतं सूर्याचं, त्याने पाणी निघून जाऊ नये, पाण्याचा साठा वर्षभर टिकून राहावा, याच्यासाठी केलेली ती सोय असते। आता तुम्ही विचार कराल की या टाक्यावरती आपण बसलोय तर हे टाकं पूर्वी पण असंच होतं का? नाही। आता हे फुटलंय काळाच्या ओघाने, मला सोडून द्या। तर याला आहे ना, आपण जिथे बसलोय आता ही सुद्धा एक पाण्याचा टाका आहे, याला जोड टाका बोलतात। हे सुद्धा पाण्याचा टाका आहे, एक प्रकारे हौद टाईप। जर हा ओव्हरफ्लो झाला, हा जर फुल भरला तर त्याचं पाणी इथपर्यंत येतं, म्हणजे जेणेकरून समजा या पाण्याच्या टाक्यामध्ये समजा काहीतरी घाण पडली, एखादं जनावर पडलं, समजा हे पाणी खराब झालं, कुजलं किंवा हे पाणी पिण्याच्या लायक नाही, तर याच्या पलीकडचं जे टाका आहे ते आपण वापरू शकतो, याला जोड टाका बोलतात। असा त्याचा फायदा असतो। असे बऱ्याच ठिकाणी आता इथे तुम्ही बघितलं भाऊ बहिणीचं एक टाका आहे, म्हणजे तुम्हाला भाऊ बहिणीचं टाका या नावाने, पण त्याला जोड टाका असंच म्हटलं जातं। बऱ्याच किल्ल्यांवर अशी 12 टाकी, 9 टाकी, 7 टाकी अशी एकत्र जॉईंट असतात। त्याचं कारण एकमेव असतं की एक टाका खराब झाला तर दुसरा यूज करू शकतो। दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी असते की या टाक्यामध्ये युद्ध काळामध्ये, समजा आता युद्ध चालू आहे मराठ्यांचं आणि समजा आता मुघलांचं युद्ध चालू आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते अन्न आणि पाणी। जर त्या गडावरती पाण्याचा साठा जर अपुरा पडला किंवा तो जर आपण कुठेतरी कमकुवत केला तर शत्रू पूर्णपणे कमकुवत होऊन जातो। मग पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की आता समजा हे पाण्याचा टाका आहे आणि इथले शत्रू समजा 500 सैनिक या गडावरती आहेत आणि त्यांना पाण्या पिण्याचा सोय फक्त हीच आहे, तर या पाण्यामध्ये आहे ना, समजा शत्रू गडावर घुसलं आणि आपण जर दुसऱ्या मार्गाने कुठेतरी बाहेर निघून चाललो असेल तर या पाण्याच्या टाकामध्ये विष टाकलं जातं। ही पूर्वीची पद्धत होती, एक गनिमी कावा होता की जेणेकरून याच्यात जर विष टाकलं तर आपण सगळे निघून जाऊ, पण जो शत्रू गडावर येईल तो पाणी कुठला पिणार, या गडावरच्या टाक्यातच पिणार। मग त्याला मारायची गरज नाही लागायची, त्या पाण्याच्या विषानेच तो गडावरती मेला जायचा। असं एक शास्त्र होतं, म्हणजे गनिमी शास्त्र होतं। अशा प्रकारची ही पाण्याची टाकी आहेत जी आपल्याला गडावर आता खूप बघायला मिळतात। शोध मोहिमा घेऊन शिवराज युवा प्रतिष्ठान, याच्या आधीचे सुद्धा जे आपले सहकारी मावळे आहेत, गावातले स्थानिक आहेत, ज्यांनी अतिशय जास्त जंगलाचा एक पाऊलनी पाऊल ज्याला माहिती आहे, अशी कितीतरी सहकारी याच्यामध्ये सामील आहेत। आणि तुम्ही स्वतःला सुद्धा एक असं म्हणा की बघा, मी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज की जय हे ओरडण्याने काही होणार नाही। तुम्ही कितीही बोंबलात, रायगडावर जर जाऊन बोंबलात तरी त्याचा काही फायदा होत नाही, जोपर्यंत तुम्ही या गड किल्ल्यांना संवर्धनासाठी किंवा जतनासाठी वेळ देत नाही। भले तुम्ही वर्षातून एकदा या किंवा महिन्यातून एकदा या, पण जे लोक काम करतात या गडाचं संवर्धनाचं, त्यांना थोडाफार तरी हातभार लावला ना तर ओरडायची गरज नाही। कंठातून छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्या कर्तृत्वातून तो आवाज येतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। आणि वेळ देणं हे खूप गरजेचं आहे। आज बरीच लोक लांबून आलेत, इव्हन मी सुद्धा पालघरहून आले, या मॅडम तर लातूर पुण्यावरून ते इथपर्यंत आज आले। पहिल्यांदा आपल्यासाठी कर्तृत्वाची गोष्ट आहे की एवढे लांबून लोक इथपर्यंत बघायला आले की कसं काम चाललंय। म्हणजे ज्या मोहिमेला पूर्वी 4 माणसं होती, नंतर 13 झाली, नंतर 21 झाली, आणि आज 58 माणसांची रीग आहे। हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा कळतं की आज गड किल्ल्यांकडे लोकांची ओघ वाढते। आता सकाळी आपण आलो, सगळ्यांनी बघितलं असेल, कामासाठी किती माणसं आहेत? 58। पण जर तुम्ही गडावरची आत्ताची लोकसंख्या बघितली ना 750च्या वर आहे। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। बघण्यासाठी किंवा पर्यटनासाठी गड किल्ले सगळ्यांसाठी ओपन आहे, पण कुणाला असं वाटत नाही की मी तिथे जाऊन ती स्वच्छता करावी किंवा तो कागदाचा तुकडा उचलावा की ते स्वच्छ राहावं। स्वतःचं घर किती सुंदर ठेवायचा आपण प्रयत्न करतो, पण गड किल्ले हे सुद्धा आपलंच घर आहे ना। आज आपलं नाव, गाव, जात, धर्म हे जे काय असेल, कुठल्याही धर्माचं असो, हे सगळं सांभाळलंय कोणी? आपल्या आजोबा पंजोबांनी, आपल्या पूर्वजांनी सांभाळलंय। त्यांनी असं जातपात नाही कधी विचार केला की हा या धर्माचा आहे,
बाबा तू कुणबी आहे, तू तेवढंच काम कर, असं नाही. प्रत्येक जाती धर्माचे 18 पगड जाती स्वराज्यामध्ये होते आणि महाराजांनी ते घेऊन स्वराज्य उभं केलं होतं. म्हणून आज आपण सगळे एकत्र येऊन या किल्ल्याचं काम करतोय. कोण कुठलाही असू दे, कोण किती मोठा असू दे, पैसेवाला असू दे, गरीब असो, श्रीमंत असो, सगळेजण मातीत उतरलेत की नाही. यालाच बोलतात शिवकार्य. आज महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांची जी काय अवस्था आहे, जी चांगले दिसत आहेत, आज लोक फिरायला लागले, त्याच्या पाठीमागे एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे दुर्ग संवर्धन संस्था, जे आज तुम्ही काम करताय. आणि खरोखर तुम्ही स्वतःला लकी समजा की छोटा मोठा हातभारा तुम्ही लावला, त्याच्यामुळे या गडाचं महत्त्व खूप आहे. त्यानंतर अर्धवट असं की शिलाहाराच्या नंतर हा यादवांकडे संपूर्ण भाग होता. यादवांच्या नंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बघा, जे लोक अभ्यास करत असतील UPSC MPSC किंवा कुठल्याही लेवलचा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या प्रांतावरती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर सत्ता कोणी गाजवली असेल तर पोर्तुगीजांनी, आणि त्याचा काळ आहे 523 वर्ष. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सगळ्यात जास्त आपल्याला लहानपणापासून हीच गोष्ट शिकवली की ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, पण ब्रिटिशांपेक्षा जास्त पोर्तुगीजांनी 523 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर यादवांनी 350 वर्ष राज्य केलं, शिलाहाराने 250 वर्ष राज्य केलं. या गोष्टी आपल्याला अजूनपर्यंत माहीत नाहीये, कारण आपण त्या अभ्यासापर्यंत पोहोचत नाहीये. तसं या पोर्तुगीजांच्या काळामध्ये या किल्ल्यामध्ये बाकीच्या गोष्टी नाही. कारण बघा, एक फरक असतो. आपण बोलतो की मराठ्यांनी मोठमोठे किल्ले बांधले, तेवढी ताकद होती मराठ्यांमध्ये जंगलामध्ये घुसण्याची किंवा ते दगडमाती हलवण्याची. तसं जे पोर्तुगीज किंवा ब्रिटिश लोक होते, ही गोरी लोक असायची, त्यांच्यात तेवढी शक्ती नसायची, पॉवर. त्याच्यामुळे जमिनीच्या लेवलला आज तुम्ही बघा, मुंबईसारख्या जर ठिकाणी गेलात, व मुंबईचा माहीमचा किल्ला आहे, त्यानंतर शिवडीचा किल्ला आहे, हे ब्रिटिश काळामध्ये घडवले गेलेले किल्ले आहेत. किंवा त्यांच्या वखारी असतील. पोर्तुगीज काळातले जे किल्ले आहेत, भिवंडी ठाण्यामध्ये बेलापूरचा किल्ला किंवा इतर जे सगळे किल्ले आहेत, हे सगळे किल्ले पोर्तुगीजांनी घडवलेले आहेत. मग पोर्तुगीजांचं कसं असतं की फार कमी काळामध्ये कमीत कमी वास्तूमध्ये एखादी वास्तू म्हणजे किल्ल्या पद्धतीने बनवणं आणि त्याच्यावरती अधिपत्य गाजवणं. तसंच या किल्ल्यावरती जी आपल्याला चर्चची वास्तू जी दिसते, जे गिरिजाघर आहे आणि जी छोटी मोठी तटबंदी ही नंतरच्या काळातली आहे. ही पोर्तुगीज काळातली तटबंदी नाही आहे, कारण पोर्तुगीजांनी कधी कुठला बुरुज हा कधी बांधण्याचा कुठल्याही अभ्यासामध्ये आजपर्यंत तरी नाहीये. त्याच्यामुळे ती जी वास्तू आहे ही फक्त त्यांच्या ह्याच्यातली. आणि पूर्वी या गावामध्ये म्हणजे उरण गावामध्ये, आता उरणला जर तुम्ही गेलात तर खाली सुद्धा उरण गाव, कोट गाव बोलतात, जो कोटवाडी, तिथे कोट आहे. अजूनही जर तुम्ही गेलात तर पोर्तुगीजांनी बांधलेला जो कोट आहे त्याचा चौतारा आजही पाहायला मिळतो. तर पोर्तुगीजांच्या अशा छोट्या छोट्या वास्तू बऱ्याच ठिकाणी आहेत आणि त्यांनी 550 वर्ष इथपर्यंत राज्य केलं. म्हणजे भारत स्वतंत्र झाला 1947, पण तरी सुद्धा या भारतामध्ये शेवटची सत्ता होती 1961 पर्यंत. 65 पर्यंत पोर्तुगीजांचा आपल्याकडे हे होता, म्हणजे आपल्या भारतामध्ये त्यांचे अस्तित्व होतं. म्हणजे भारत स्वतंत्र होऊन सुद्धा 15 ते 16 वर्ष सत्ता त्यांनी गाजवली. ब्रिटिश 1947ला निघून गेले, पण तरी सुद्धा 16 वर्ष पोर्तुगीज या देशामध्ये होते. एवढं त्यांनी अधिपत्य गाजवलं. मग त्या पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी आपले जे कल्याणचे गंगाजी नाईक अंजुरकर, हे जे इकडचे म्हणजे आपण बोलतो की एखादा छळ आपल्याला व्हायला लागला, बघा आपण एखाद्या वस्तीत राहतो, गावात राहतो, आपल्याला असं वाटतं की एखाद्या माणसापासून आपल्याला धोका होतोय, तर आपण त्याची तक्रार गावामध्ये, पंचांमध्ये किंवा कुठेतरी आपण करतो पोलीस स्टेशनला, की बाबा ही व्यक्ती आम्हाला धोकादायक आहे. तर तसंच ज्यावेळेला पोर्तुगीजांकडून धर्मांतर व्हायला लागलं, आपल्या हिंदू धर्मातल्या किंवा मराठी लोकांच्या किंवा स्थानिक लोकांचा जेव्हा छळ व्हायला लागला, तेव्हा गंगाजी नाईक अंजुरकर यांनी दुसरे शाहूराजे म्हणजे शहाजीराजे यांच्याकडे अर्ज विनवणी केली आणि त्यांच्या हाताखाली संपूर्ण मराठेशाहीचं जे दप्तर म्हणजे मेन जे सांभाळणारे होते ते होते बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव पेशवे. त्या पहिल्या बाजीराव पेशवेकडे हा अर्ज त्यांनी स्वतःहून पाठवला की आमचा हा जो प्रांत आहे याला पूर्वी म्हणजे आता आपण जो बोलतो हा कोकण, उत्तर कोकण म्हणतात या सगळ्या प्रांताला, इथून पुढे ठाणे, त्यानंतर पालघर हा साष्टी विभाग चालू होतो, त्यानंतर एका साईडला मुंबई पडतं, असे हे प्रांत आहेत, याला उत्तर कोकण बोलतात. या प्रांतामध्ये होणारा छळ पोर्तुगीजांचा सहन होत नव्हता, म्हणून 1737, 1738, 1739 असे जवळजवळ 37 महिने म्हणजे टोटल 35 महिन्याचा नोंद आहे. 35 महिने नरवीर चिमाजी आप्पा थोरले बाजीराव म्हणजे बाजीरावांचे थोरले बंधू यांनी वसईची मोहीम काढली. 3 वर्ष 1,25,000चं सैन्य घेऊन जी मोहीम काढली ती शेवटच्या टप्प्यापर्यंत 5,000 सैनिक शिल्लक होते. म्हणजे जवळजवळ 1,20,000पर्यंत त्यांचं सैनिक या संपूर्ण किल्ल्यांमध्ये किंवा या 3 वर्षामध्ये मारलं गेलं. एवढा मोठा इतिहास मराठ्यांचा या जागेमध्ये आहे. आणि त्यामध्ये 1738 आणि 1939 मध्ये हा ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या किल्ल्यावरती आपल्या मराठ्यांचा ध्वज फडकला. नरवीर चिमाजी आप्पांनी त्यांच्या पूर्ण मोहिमेने, त्यांच्या सरदारांनी हा जो द्रोणगिरी किल्ला आहे, उरणचा किल्ला, या किल्ल्यावरती मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला आणि हा किल्ला ताब्यात घेतला. आणि त्यानंतर 18व्या शतकामध्ये म्हणजे 17व्या शतकाच्या पुढे ब्रिटिशांचं जी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यावेळेला त्यांनी एक आदेशच असा काढला की प्रत्येक गडकिल्ले असतील ऐतिहासिक कुठले पण, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील किंवा कुठल्याही काळातले, त्या सगळ्यांचे जे पायवाट असतात, आज जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे गडकिल्ले ज्याला आपण रॅपलिंग क्लाइम्बिंग बोलतो, रशी लावून चढतो, जसं AMK आहे, हरिहर आहे, या सगळ्या गोष्टींच्या ज्या पायऱ्या आहेत
ज्या गडावर जाण्याच्या म्हणजे मुख्य जाण्याचा मार्ग आहे, हे सगळे ब्रिटिशांनी तोडून टाकले तोफा मारून. लक्षात ठेवा, या अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. रॅपलिंग क्लाइम्बिंग उगाच नाही करत लोक, कारण त्या ठिकाणी जाण्याचे पूर्वी मार्ग होते. आता पण तुम्ही विचार करा की ही जी पूर्ण तटबंदी आहे, ही पूर्ण तटबंदी होती. याच्या वर आहे ना, याला होल असतात इथे. मी तुम्हाला नंतर दाखवेन, याच्यामध्ये आपल्याला जसे अवशेष भेटेल. हे टाकं ओपन नसतं, याला होल असतात. या होलावर लाकडी खांब असतात, त्याच्यावर छप्पर असतं. हे लक्षात ठेवा सगळ्या ठिकाणी. याचं नंतर स्ट्रक्चर मी पाठवेन ग्रुपला. पूर्ण स्ट्रक्चर असतं, याच्यावरती कौलं असतात सी आकाराची. याचं तर तुम्हाला उदाहरण बघायचं, इथे कौलाचा एक तुकडा दिसतोय आपल्याला, हा बघा. नंतर सगळ्यांनी बघा, अशा प्रकारची कौलं असायची याला, जेणेकरून जे ऊन पडतं त्या उन्हाच्या बाष्पीभवनाने हे पाणी निघून जाऊ नये, पाणी वर्षानुवर्ष टिकून राहावं किंवा स्वच्छ राहावं, त्याच्यात कुठला पालापाचोळा पडू नये, घाण पडू नये, अशी सुविधा केलेली होती. तुम्ही असा विचार करा, आणि हे टाके असेच होते का पूर्वी? असं नव्हतं. एकदम सुरक्षित पद्धतीने बांधले गेलेले होते. दुसरी गोष्ट, आता जे तुम्हाला हे दिसतंय असं, हे असं नव्हतं. बघा, या कोपऱ्यामध्ये चुन्याचं बांधकाम आहे. जर तुम्ही नीट पाहिलं सगळ्यांनी, म्हणजे सगळं जवळ जाऊन पाहिलं तर कळेल. पूर्ण चुन्याची भिंत या दगडांवरती सुद्धा होती, पूर्ण बांधकाम केली होती. ती कालाच्या ओघाने पडून गेले. आता आपण हा ढिगारा जो काढतोय, याच्या तळामध्ये आपल्याला दगडी मिळतील. जसं जसं दगडी मिळतील, चुन्याचे अवशेष म्हणजे मिळत जातील, तसं आपल्याला या गोष्टीचा अंदाज येईल. पूर्वी या पद्धतीला 100% ही भिंत असणार, कारण हा बघा, हे दगड एकमेकावर रचले गेलेले आहेत. दिसतात तुम्हाला? सगळ्यांना दिसतात का? दगडावर दगड पद्धतशीर रचून त्याच्यामध्ये चुन्याची फड भरलेली आहे. हा पूर्ण चुना भरलेला दिसतं का समोर? पूर्ण चुन्याने बांधकाम केलेलं आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण पॅक होतं. अशा पद्धतीचं बांधकामच गडावरती होतं, म्हणजे आहे. विचार करा, जर भविष्यामध्ये आपण हे पाण्याचं टाकं जर स्वच्छ केलं, हे पूर्ण जर बांधकाम करून घेतलं, आणि याचा जर जे लिकेज आहे किंवा जी गळती आहे हे काढून जर पूर्णपणे व्यवस्थित जसं पूर्वी होतं तसं जर केलं, तर तुम्ही विचार नाही करणार, गडावर येणारा प्रत्येक माणूस किंवा जंगलामध्ये फिरणारा पर्यटक या पाण्याच्या टाक्याचं पाणी पिऊ शकतो, किंवा कुठलाही प्राणी पाणी पिऊ शकतो. याच्यापेक्षा मोठं आपल्या हातातून घडणारं शिवकार्य कोणतं आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माती काढणं किंवा चिखलामध्ये उभं राहणं शिवकार्य आहे का? किती लोकांना असंच वाटतं की गडावर जाऊन ह्या गोष्टी करणं कितपत योग्य आहे? करणं गरजेचं आहे. त्या काळात सुद्धा होतं हे सगळं. तुम्ही असं एक विचार करा, म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतो, जर तुम्ही आज्ञापत्र हा जर शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा लिखित आज्ञापत्र नावाचा जर ग्रंथ वाचलात, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शिवकाळामध्ये सुद्धा गडांचं सुरक्षा केली जायची. म्हणजे त्याच्यासाठी ना माणसं ठेवलेली असायची की तटावर वाढलेली झाडं काढून टाकायची, जेणेकरून त्या झाडांमुळे तडा जाऊ नये, दगडांना, भिंतींना, तटबंदींना, बुरुजांना. ही झाडं काढली जायची. हे पाण्याचे टाके, त्याचा गाळ काढला जायचा. हे सगळं पूर्वी पण घडत होतं त्या काळामध्ये. त्यासाठी वेगळी माणसं असायची. एवढं सगळं सुरक्षा होती त्या काळामध्ये सुद्धा. अशा प्रकारचे टाके आहेत, म्हणजे जसं आपल्याला दिसतात माती या ढिगाऱ्याने पडले, हे असं काहीच नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये. एकदम स्वच्छ पाणी होतं याच्यामध्ये पिण्यासारखं. कितीतरी लोक, कितीतरी काळातली लोक इथे पाणी पियाले असतील. हा एवढा मोठ्या जागी आज आपण उभे राहून काम करतोय. मग एवढं पावित्र्य आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. गडांवरती जिथे जिथे जाल तिथे एकत्र राहून तुम्ही, ज्या कुठली पण संस्था असेल, मला हेच सांगायचं, कुठलीही संस्था असू दे, त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही जे काय तुम्हाला 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास वेळ देता येईल, तेवढं संवर्धनासाठी वेळ द्यावा. आणि या गड किल्ल्या, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या गड किल्ल्यांना भेट देऊन त्याची माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की द्रोणगिरी किल्ल्याचं महत्व काय आहे. हनुमंतांनी द्रोणगिरी जो डोंगर उचलून नेला, त्याचा तुकडा या डोंगरावर पडला, म्हणून याला नाव द्रोणगिरी पडलं, द्रोणागिरी पडलं. हा एक अलिखित इतिहास आहे. लक्षात आलं? अलिखित म्हणजे आपण बोलतो ना बोली भाषेमध्ये, असा लिखित, याला कुठलाही पुरावा नाही, पण आपल्याला इतिहास समजण्यासाठी किंवा या जागेचं महत्व समजण्यासाठी ती गोष्ट काफी आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये या किल्ल्याची बरीच नासधूस झाली. त्यानंतर कित्येक वर्ष, असंच नाही, रायगडापासून ते इथपर्यंत सगळे किल्ले ओस पडून राहिले. जवळ 70 ते 80 वर्ष महाराष्ट्रातले 100 एक शेकडो वर्ष किल्ले असेच पडून राहिले. आणि मग कालांतराने जसं जसं लोकांना ऐतिहासिक गोष्टीचा अभ्यास व्हायला लागला, तसं तसं किल्ल्यांच्या नोंदी व्हायला लागल्या. आजही तुम्ही विचार नाही करणार, आपण त्या किल्ल्यावरती उभा आहे. आता जवळजवळ काही वर्षापूर्वी या लोकांना कळायला लागलं किंवा शासनाला या गोष्टी कळायला लक्षात आल्या. महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं 2500 किल्ले आहेत, पण आज शासनाकडे जवळजवळ फक्त 500 ते 550 किल्ल्यांची नोंदी आहेत. कारण बाकीचे जे किल्ले आहेत हे सगळे खाजगी मालकीत गेले, काही पडून गेले, काही लोकांनी पाडून त्याच्यावर घरं बांधली, काही बऱ्याच गोष्टी नासधूस झाल्या, आणि काही अजूनही अशोधित आहेत, म्हणजे अपरिचित आहेत. आजही लोकांना माहित नाही की ते किल्ले आहेत. जसं आता त्यांनी सांगितलं, किल्ल्यावरती आजपर्यंत तेवढीच वास्तू लोकांना माहिती होती. कदाचित ह्या टाक्यापर्यंत पण कोण आलं नाही. पण आता जसं जसं ह्यांनी शोध मोहिमा सुरू केल्या, तसं ह्या डोंगरावर काय काय वास्तू आहेत ह्या लोकांसमोर यायला लागल्या. याला बोलतात शोध. मग ह्या जेव्हा आपण गोष्टी शोधतो तेव्हा शासनाकडे या गोष्टीची नोंद होते, किंवा त्या किल्ल्याचा मॅपिंग होतो. त्या मॅपिंगमध्ये या गोष्टी कळवल्या जातात की बाबा इथे अशा अशा वास्तू आहेत. मग नव्याने परत इतिहास रचला जातो, किंवा नव्याने परत त्याची नोंद केली जाते. हे लक्षात आलं? एवढं महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुमचं खरंच मनापासून आभार मानतो.
शिवराज युवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या तुम्ही एक छोटासा काय असो आपण बोलतो खारीचा वाटा, कदाचित तुम्हाला माहिती असेल, सगळे शिकले सवरलेले आहेत. ज्या वेळेला रामायण घडलं गेलं त्यावेळेला सेतू बांधत असताना सगळी वानरसेना काम करत होती, पण एक खारुताई अशी होती की जी छोटीशी वाळू तोंडातून वळून 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 त्या ढिगाऱ्यावर नेऊन टाकत होती. सगळ्यांनी बघितलं. ते एका वानराने विचारलं की तू एवढीशी माती नेऊन काय करते, काय फरक पडणार आहे का त्यांनी, एवढा मोठा सेतू बांधायचा तुझ्या एवढीशा मातीने काय फरक पडणार. तर तिने सांगितलं फरक तर काहीच पडणार नाही, पण जेव्हा कधी या सेतूचा किंवा या रामाने बांधलेल्या सेतूचा इतिहास रचला जाईल किंवा लोकांना ऐकवलं जाईल, त्या दिवशी माझं नाव अभिमानाने घेतलं जाईल की मी तिथे खारीचा वाटा तरी तिथे मी पूर्णपणे कर्तव्य केलं, म्हणजे छोटी तरी मदत केली, हे माझं नाव निघेल. म्हणून आजही खारीचा वाटा हा शब्द आपण ऐकतो. याचं कारण तेच आहे की त्या काळात घडलेली घटना आहे. तसंच आपण पण आहोत. आपण शिवकाळामध्ये कितीही मोठं कार्य केलं तरी ते फक्त कसुभर आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने मन लावून काम करावं, साथ द्या. याच्या पुढे पण मोहीम आहेत. हे काय एक दोन मोहिमेमध्ये स्वच्छ होणारी गोष्ट नाहीये. वर्षानुवर्षे कामं गडावरती होत राहतात. आज किती वर्ष झाली, किती समित्या झाल्या. आज तुम्ही विचार करा, कालचीच गोष्ट, सिंहगडासाठी 23 कोटीचा निधी आलाय, रायगडाला 600 कोटीचा निधी आलाय, पण असे जे किल्ले ओस पडले त्याला 1 रुपयाचा सुद्धा निधी आजपर्यंत कुठल्याही माणसाने, कुठल्या संस्थेने, कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने आजपर्यंत दिलेला नाहीये. तरी सुद्धा या संस्था स्वतःच्या खिशातला पैसा जमा करून, एकमेकांकडून सहाय्य करून आज ही गमिली फावडी कोण ना कोण तुम्हाला सहकार्यासाठी देऊन हे सगळं काम आपल्या हातून करून घेते. विचार करा, गडावर तुम्ही आता येताय, हे जर तुम्ही पावसाळ्यात आधी पाहिलं असतं तर एवढं मोठ्या वादळामध्ये संपूर्ण डोंगर खाली अर्धा कोसळला गेला होता. यायला वाट सुद्धा नव्हती. तरी सुद्धा त्या संपूर्ण मुलांनी आज जेवढे 600,000 लोक दिवसाला गडावर येतात, यांनी त्यांचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे की त्या गडावर येणाऱ्या पायऱ्या त्यांनी घडवल्या. त्यासाठी त्यांना मी असं म्हणत नाही की ते हिरोजी इंदुलकर आहेत की त्यांनी पायऱ्या घडवल्या गडाच्या, पण त्यांनी जे कर्तृत्व केलं ते हिरोजी इंदुलकराच्या कसुबर तरी 100% आहे. आणि याच्यासाठी मी त्यांचं मनापासून कौतुक करेन महाराष्ट्रावर. यासाठी मी खरंच शिवराज युवा प्रतिष्ठानच्या आणि त्यांच्या आधीचे जे सहकारी असतील, वेगवेगळ्या संस्थांचे म्हणा, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तुमचं पण सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. मनापासून काम करा, जेवढं शक्य होईल तेवढा करा. असं काय नाही की आपल्या ताकदीच्या ओघापेक्षा जास्त करा. जेवढं करावं पण चांगलं करावं, जेणेकरून ती वास्तू व्यवस्थितपणे आपल्याला म्हणजे सुरक्षित करता येईल किंवा बनवता येईल, घडवता येईल पूर्वीसारखी. एवढं महत्त्वाचं आहे. बाकी याच्या पलीकडे तुम्हाला काय सांगत नाही. जर तुम्हाला काय माहिती हवी असेल या किल्ल्याबद्दल किंवा इतर कुठल्याही महाराष्ट्रातल्या किल्ल्याबद्दल तर तुम्ही नंतर सांगू शकता. आता आपल्याला बऱ्याच अजून कार्य करणं बाकी आहे. आपलं काम पण थांबलंय, त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाही. पुढे आपण बोलू जसं जसं मोहिमा होईल तसं. आणि इथेच थांबतो. बाकीचं आता काय बोलायचं दादा बोलतील. जय शिवराय.